या ठिकाणी सगळ्या वक्त्यांनी भाषण केलेले गेल्या 3 टर्ममध्ये तुम्ही सगळ्यांनी भरभरून आमच्या पाठीमागे उभा राहिला. आता ह्या वर्षी निवडणूक आलेली आहे आणि निवडणूक म्हणल्यानंतर कामाची माणसाला मतदान केलं अशा पद्धतीचा विचार आता बारीकशा वाटलेला. भविष्य काळामध्ये उभा राहताना आपल्याला स्वतः त्यावेळेला उभा राहील करण्याचा शंका आणि म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी भैयाला एक संधी द्या. 5 वर्ष बघा, आता येणारी सगळी नवी आहे, जुनं कोण आता रिंगणात येणारी जी आहे ती सगळी नवी आहे आणि या नव्यामध्ये भैयाला फक्त एक संधी द्या आणि 5 वर्षात काय काम होतंय काय नाही ते बघा. नाही तुमच्या याला उतरला तर 5 वर्ष तुमच्या हातात. मी सुरुवातीला असंच आपण सोबत सलग 6 वेळा मी 4 क्रमांक निवडून आलो, कारण कामामुळे मी निवडून आलो. कुणी गरीबातला गरीब मला रस्त्याने भेटला तरी माझी गाडी उभा करतो, कारण लोकप्रतिनिधीचं काम आहे काचा बंद करून न जाणं, काचा उघड्या ठेवून जाणं. तर त्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांनी विनंती करेल की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीमागे उभा राहून एवढीच आग्रहाची आणि नम्र विनंती करतो आणि थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.